शिंगणापूरचे उपसरपंच आणि तलाठी यांच्या लाचे प्रकरणी उपसरपंच दीपक कांबळे आणि तलाठी इरफान सनदी यांना न्यायालयाने आज 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। काल गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शिंगणापूर येथील तलाठी कार्यालयात याबाबत कारवाई केली होती। 7/12 पत्रकी नाव लावण्यासाठी उपसरपंच तथा तलाठी कार्यालयात कार्यरत असणारा दीपक कांबळे याने अर्जदाराकडे 10,000 रुपयाची मागणी केली होती। अर्जदाराने दीपक कांबळे याच्याकडे काल 5,000 रुपये दिले होते। त्याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले होते। या प्रकरणी काल करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे। आज दोघांनाही पोलिसांनी न्यायालयात हजर केले। अधिक तपासकामी प्रकरणी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली। ही मागणी मंजूर करत न्यायालयाने दोघांनाही उद्यापर्यंत 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।